हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 29 नंबरच्या श्लोकाचा विचार आणि त्यावर असणाऱ्या माऊलींच्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार आपण पाहिला। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्म कर्म चाकिलम। वर्णन करताना ऐसा अध्यात्म लाभतया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची या वाडी ऐक्याची सांदे कुळवाडी तेत भेदाची या दुबळवाडी निजे तया। माऊलीने हे आपलं साधनेतलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कोणत्या गोष्टीने जातं, जेव्हा साम्य स्थितीला तो जो साधक आहे तो साम्य स्थितीला पोचतो। मी आणि हे सर्व जगत ब्रह्म आहे असं साम्य स्थिती त्याला प्राप्त होते आणि हाच जो आत्मलाभ जो आहे तो लाभ झालेला असतो। आणि म्हणून भगवंत म्हणतात मी त्याला त्याच्या ह्या साधनेला बळ देण्याचं काम करतो। भांडवल पुरवतो या शब्दाचा अर्थ काय, त्याची जी साधना चाललेली असते ती साधनेला बळकटी देतो। त्या साधनेमधले जे प्रतिबंध आहेत त्या ज्ञानाचे प्रतिबंध ते प्रतिबंध हळूहळू मी कमी करतो। म्हणजे भगवत कृपा आणि सद्गुरु कृपा या बरोबरीनं आपल्याला होतात याचा अनुभव याला त्या साधकाला लागतो आणि तसं वर्णन माऊलीने त्या उभ्यांच्या मधून केलेलं आहे। त्यामुळं हा जो साधक आहे तो काय करतो, जरा मरण म्हणजे जन्म मरण व्याधी जन्म या सगळ्या गोष्टीतून तो भगवंताच्या आश्रयाला जाऊन मुक्त होतो आणि मुक्ततेसाठी प्रयत्नशील असतो आणि ब्रह्म जाणतो, अध्यात्म जाणतो आणि कर्म जाणतो असं माऊली मागच्या चिंतनामध्ये आपल्याला बोलून गेलेत। आता 30 नंबरचा श्लोक आहे भगवद्गीतेतला, शेवटचा श्लोक आहे 7व्या अध्यायातला। साधी भूतादि दैवम साधी यज्ञं च ए विदु प्रयाण काले अपि च माम ते विदुर्युक्त चेतसा। शेवट करताना काय म्हणतात, साधिभूतादि दैवम आदिभूत आदिदैव यांच्यासह आदियज्ञासह मला ते जाणतात। आदिभूत आदियज्ञ ह्याचाच वर्णन अगोदर केलेलं आहे। ते ब्रह्म, ते जगात व्यापक असलेलं ब्रह्म आणि कर्म याचा विचार आदिदैभूत आदिदैव आणि आदियज्ञासह ते जाणतात या अर्थानं केलेला आहे। आणि ते समाहित चित्त होऊन मरणकालाचे प्रयाणकाली अपे, प्रयाणाची जेव्हा वेळ येते मृत्यूची वेळ येते त्यावेळी सुद्धा ते मला जाणतात। प्रयाण काली अपीच माम ते विदुर्युक्त चेतसा, असे युक्त म्हणजे युक्त झालेले जे असतात ते मला जाणतात। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञान योग नाम 7मो अध्यायः। शेवटचा श्लोक आहे 7व्या अध्यायातला आणि ही 7व्या अध्यायातला शेवटचा श्लोक हा लिंक करतो 8व्या अध्यायाशी, कारण 8व्या अध्यायामध्ये पहिली सुरुवातच आहे। तर भगवंताला अर्जुनानं या आदियज्ञाबद्दल आदिभूताबद्दल प्रश्न विचारलेला आहे। हे काय आहे आदिभूत आदिदैव आणि आदियज्ञ, त्याची मला माहिती सांगा असा प्रश्न विचारलेला आहे। आणि त्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो ती
जो उपक्रम केलेला आहे इथं आणि पुढच्या अध्यायामध्ये त्याची सुरुवात केलेली आहे. यावरती काही ओव्या माऊलींनी वापरलेल्या आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुन यांच्यातल्या यांची स्थिती जी आहे ती अंतर्गत मनस्थिती त्याचंही वर्णन या अध्यायाचा शेवट करताना माऊलीने केलेलं आहे. आपण यावर असणाऱ्या ओव्या पाहूया. साधिभूतादिदैवं माम साधी यज्ञ सेविदो प्रयाणकाली अपीच माम ते विदुर्युक्त चेतसा. ते मला आदिभूत आदिदैव आदियज्ञ असं जाणतात आणि ते युक्त पुरुष जे असतात. युक्त म्हणजे विरक्त झालेले पुरुष अंतकाळी सुद्धा मला जाणून घेतात आणि मलाच येऊन प्राप्त होतात. म्हणजे अंतकाळी त्याला जाणणं 8व्या अध्यायामध्ये याचं वर्णन खूप आलेलं आहे की मरण काळाची जी स्थिती असते, अंतकाळाची जी स्थिती असते त्या स्थितीला फार मोठं महत्त्व आहे आणि ते महत्त्व सांगण्याची सुरुवात या 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत करत आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतात अंतकाळी सुद्धा ते मला जाणतात. ज्याने आयुष्यभर साधना केलेली असते, आपलं आयुष्य साधनेसाठी व्यतीत केलेलं असतं, बाकी विचार काय केलेला नसतो. प्रपंच हा पोटापुरता करून फक्त भगवत प्राप्तीसाठी ज्यांनी साधना केलेली असते असे जे आहेत ते मरणकाळी सुद्धा मला विसरत नाहीत. कसे विसरतील सांगा? ज्यांनी सतत आठवण ठेवलेली आहे ते मरणकाळी सुद्धा विसरत नाहीत. म्हणजे जे आयुष्यावर आपण करत असतो तेच आपल्याला मरणकाळी आठवत असतं. जे दिवसभर आपण जे करत असतो ते झोपताना जसं आठवतं झोपेच्या वेळी, तसं आयुष्यभर ज्या कृती ज्या आपण करत असतो, ज्याचे छंद आपल्याला असतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मरणकाळी आठवत असतात. मरण आणि झोप यामध्ये फार कमी भेद आहे, फार साम्य आहे त्यामध्ये आपण बघायला गेलो तर. कारण या दोन्ही स्थितीमध्ये मरण ही दीर्घ झोपच आहे आणि झोप ही अगदी थोडक्यात मरणच आहे. कारण मरणात या काय फरक पडत नाही, सगळी इंद्रिय शांत झालेली असतात. थोडासा नकळत जो फरक असतो तो प्राणवायू चालू असतो, हृदय चालू असतं आणि म्हणून त्याला जिवंत आहे असं बोललं जातं. म्हणून शेवटच्या क्षणाला काय आठवेल? जे आयुष्यभर आपण काय जे कष्ट केलेले होते, मागच्याच चिंतनामध्ये आपण बघितलं, याजसाठी केला होता अट्टाहास. आयुष्यभर काहीतरी साधनेचा अट्टाहास केला होता, कारण शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटच्या दिवशी त्याची आठवण यायला पाहिजे. त्याची आठवण जर शेवटच्या दिवशी आली नाही तर आयुष्यभर केलेली साधना सुद्धा व्यर्थ जाण्याची शक्यता असते. म्हणून सावधानतेनं काय होऊन सावध होऊन या मरणकाळ साधावा लागतो. आणि याचंच वर्णन आता करायला भगवंत चालू करतात. 7व्या अध्यायामध्ये शेवटीला तीच बोललेत, 8व्या अध्यायामध्ये त्याचं खूप असं विस्तृत वर्णन भगवंत करणार आहेत. म्हणून माऊली त्याच्यावरती उभ्या करतात. जी ही साधी भूता माते प्रतीतेचेने हाते धरोनी आधी दैवाते शिवतलेगा. ज्यांनी आदिभूतासह मला प्रतीतीचेने हाते म्हणजे अनुभवाच्या मार्गानं, प्रतीतीचेने हाते म्हणजे ज्ञानाच्या हाताने धरून आदिदैवापर्यंत नेऊन भिडवले. म्हणजे आदिभूताचं मला हाताला धरून नेलं, ते आदी यज्ञापर्यंत नेलेलं आहे. थोडंसं त्याची थोडीशी ओळख म्हणून आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ याची थोडक्यात ओळख थोडीशी आपल्याला बघायला लागेल. माऊलीने जास्त विस्तार त्याचा केलेला दिसत नाही या ठिकाणी. आदिभूत हे नाव जे आहे ते भौतिक सृष्टी जी आहे ज्यात शरीर सुद्धा येतं, शरीरासहित असणारी जी भौतिक सृष्टी आहे त्याला आदिभूत असं वर्णन केलेलं आहे. गोरखपूरची साधक संजीवनी जो भगवद्गीतेवरला टीकात्मक ग्रंथ आहे त्यामध्ये याचं वर्णन दिसून येतं की आदिभूत हे नाव जे आहे ते भौतिक स्थूल सृष्टी आणि शरीरासह बोललेलं आहे. आणि स्थूल आहे याचा अर्थ तमोगुण प्रधान असणारी ही सृष्टी आहे. जे जड असतं ते तमोगुण प्रधान असतं आणि त्यामुळं सृष्टी ही जड असल्यामुळं तमोगुण प्रधान आहे. आणि तत्वदृष्टीने जर विचार केलं तर हा सगळा संसार, सगळी सृष्टी भगवत स्वरूप आहे असं जाणणं याला आदिभूतासहित जाणणं म्हणतात. काय म्हटलेलं आहे? मला आदिभूत आणि आदिदैव याच्यासह ते जाणतात. म्हणजे काय करतात तर या सगळा संसार जो जड संसार सृष्टी पसरलेली आहे त्या सृष्टीला शरीरासहित, बरं काय, शरीर सुद्धा जड आहे,
शरीरासहित सगळी जी सृष्टी आहे त्या सृष्टीला जाणण्याचं काम भगवत स्वरूप ती सृष्टी आहे, ती भगवंतापेक्षा वेगळी नाही असं जाणणं म्हणजे आदिभूताला जाणणं. आणि आदिभूत म्हणजे काय? जी स्थूल सृष्टी आहे त्या स्थूल सृष्टीला आदिभूत म्हणतात. शरीर, संसार, जग याला स्थूल सृष्टी म्हणतात, आदिभूत म्हणतात. तर त्या सृष्टीचं भगवंताला जाणणं हे आदिभूताचे जाणणं आहे. आदिदैव सुद्धा जी सृष्टीची रचना करणारे जे ईश्वराची ही सृष्टी आहे असा विचार त्यामध्ये असतो. सृष्टीची रचना करणाऱ्या ईश्वराला जाणून घ्यायचं. ही सृष्टी जी आहे ती ईश्वरानं निर्मित केलेली आहे. निर्माण करण्यासाठी रजोगुणाची प्रधानता असते. म्हणजे आदिदैवामध्ये रजोगुणाच्या प्रधानतेनं ईश्वर सृष्टीची रचना करत असतो. आणि आदियज्ञ जे सगळ्याला व्यापून असणारं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानाला जाणणं म्हणजे आदियज्ञ जाणणं. आणि हे जाणणं सात्विक गुणाची प्रधानता या ठिकाणी असते. वर्णन करताना असा नाही करतात की आदिभूत जे आहे ते त्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याद्वारे भगवंत सृष्टीची निर्मिती करतात. काय वाक्य आहे बघायला पाहिजे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कशी निर्मिती कुणाच्याद्वारे करतात? भगवान हे जे आहे भगवंत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याद्वारे सृष्टीची निर्मिती करत असतात. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत असतात. विष्णू सगळ्या व्यापकतेनं राहून त्या सृष्टीची धारणा करत असतो, म्हणजे धारण करतो, त्याचं पालन पोषण करतो. आणि भगवान महेश आहेत, भगवान शंकर आहे, ही सृष्टीचा लय करतात. आदिभूत ही स्थूल सृष्टी तमोगुणात्मक आहे, त्यामुळे भगवान शंकर त्या ठिकाणी लयाचा विचार होतो. आदिदैव जी सृष्टीची रचना आहे ती भगवंताची म्हणजे रजोगुणात्मक आहे. यामध्ये असणारं ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतो. भगवंत ब्रह्मदेवाच्या द्वारे सृष्टीची रचना करतो. आणि आदियज्ञ जो आहे तो सर्वात व्यापून असणारा विष्णू हा त्याचं अधिष्ठान आहे, म्हणजे तो सत्वगुणाची प्रधानता त्यामध्ये आहे. म्हणजे भगवान शंकर ही तमोगुणाच्या प्रधानतेमध्ये येतात. भगवान ब्रह्मदेव हे रजोगुणाच्या प्रधानतेमध्ये असतात आणि भगवान विष्णू हे सत्वगुणात्मक आहेत. या तिन्हीचा विचार यामध्ये केलेला आहे. म्हणून तिन्हीच्या द्वारे 3 गुण घेऊन भगवंत या सृष्टीची निर्मिती करतात. 3 गुण मायेचे आहेत म्हणून हे काय करतात? हे सगळे मायेनं युक्त असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. ह्यांच्यामध्ये का? तर यांच्यामध्ये 3 गुणांचा प्रादुर्भाव आहे किंवा अंगभूत असे 3 गुण आहेत. भगवान शंकर सृष्टीची नाश करण्यासाठी तमोगुणाचाच वापर करावा लागतो. म्हणून तमोगुण वाईट नाही, तर सृष्टीचा नाश आणि लय करणं हे सृष्टीच्या उत्पत्तीला हातभार लावण्यासारखंच आहे ना. दुसरा नंबर आहे सृष्टीची रचना करायला पाहिजे. आणि सृष्टीची रचना करणारे जे ब्रह्मदेव आहेत ते ब्रह्मदेव रजोगुणाच्या द्वारे सृष्टीची रचना करतात. रजोगुण क्रियाशील आहे आणि क्रियाशील असल्यामुळं क्रिया करून सृष्टीची सगळी निर्मिती करतो. आणि तिसरा आदियज्ञ ज्याला म्हटलेला आहे तो आदियज्ञ जिथं भगवंत सगळीकडे व्यापून असतात विष्णूंच्या द्वारे. विष्णू या उपाधित्मक देवाच्या द्वारे, उपाधी आहे त्याला कारण तो मायेनं युक्त आहे. तिन्ही देव मायेचे आहेत आणि त्या मायेचीच निर्मिती आहे. भगवंतांनी निर्मिती केली. अनुसयाने 3 देव निर्माण केले म्हणतात. तिची बाळं होती ती. याचं वर्णन आपल्याला पुराणामधून ऐकायला मिळतं. म्हणजे त्यांना निर्माण केलेलं आहे, ते निर्माण झालेले आहे. म्हणजे ते कुणी निर्माण केले? भगवंताने निर्माण केले. जो चराचराला चालवणारा जो ईश्वर आहे त्याला ब्रह्मतत्व परमात्मा म्हणतात. परमात्म्याने या 3 देवांची निर्मिती केली, मंत्री म्हणून नेमलं आणि त्यांच्याद्वारे सगळ्या सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं पालनपोषण आणि सृष्टीचं लय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. थोडक्यात याची माहिती माऊली देतात. जी साधी भूता माते प्रतितीचिनी हाते, असं जाणून घेतलं पाहिजे. मात्र या आदिभूताला आणि आदियज्ञ आदिदैवाला या दोन्हीला जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. तसा हा साधक काय करतो? जो पुण्यात्मा जो आहे मागं वर्णन केलेला तो काय करतो? तर आदिभूताच्या द्वारे
तो जाणून घेतो सृष्टीचा, आणि सृष्टी ही भगवत रूप आहे. नंतर आदिदैवाच्या रूपानं सृष्टीची रचना झालेली आहे. जरी सृष्टी रजोगुणात्मक असली तरी सुद्धा ती भगवत रूप आहे. भगवंताच्या प्रेरणेनंच ब्रह्मदेवानं त्याची रचना केलेली आहे. आणि शेवटी पालनपोषण करणारे विष्णू जे आहे, विष्णू म्हणजे कमी नाहीत बरं काय, असा त्याचा अर्थ आपण घेतला. ब्रह्मा विष्णू महेश हे दत्तात्रेयांचे 3 प्रकार आपण म्हणतो किंवा भगवंताने निर्माण केलेली ही उपाध्याय आहेत. तर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिगुणात्मक सृष्टीचा कर्ता, धर्ता आणि हर्ता ईश्वर आहे. मागच्या वेळा आपण बघितलेला आहे. कर्ता, धर्ता आणि हर्ता. कर्ता म्हणजे निर्मिती करणारा, धर्ता म्हणजे पालनपोषण करणारा आणि हर्ता म्हणजे त्याचा लय करणारा. म्हणजे प्रत्येक देवाला उत्पत्ती स्थिती लय आहे, सृष्टीला उत्पत्ती स्थिती लय आहे. भगवंत सृष्टीची निर्मिती करतात ते तर त्या सृष्टीपासून बाजूला कसे जातील सांगा बघू. जे पाणी रसाशिवाय राहू शकत नाही तसं भगवंताखेरी या सृष्टीचं अस्तित्वच राहू शकत नाही. मागच्या वेळा आपण रसाचं उदाहरण घेतलं. पाणी जसा रसाला सोडून अस्तित्वात राहत नाही तशी सगळी सृष्टीसुद्धा लयाला जाईल जर भगवंत त्यात नसतील तर. म्हणून भगवंत सृष्टीमध्ये आहेत, पण ते कोणत्या रूपानं? कर्ता, धर्ता आणि हर्ता या रूपानं आहे. हरण करण्याचं कामही तोच करतो. म्हणून त्याला असं काय म्हणतात, तो ब्रह्मा विष्णू हे त्रिगुणात्मक सृष्टीचे मालक आहेत. ही त्रिगुणात्मक सृष्टी म्हणजे माया, आणि त्या मायेची निर्मिती भगवंत ईश्वर करत असतो. त्यासाठी ईश्वर काय करतात तर ब्रह्मा विष्णू महेशाला निर्मिती करतात आणि त्यांच्याद्वारे सृष्टीची निर्मिती होत असते. आणि आदिभूत हे शरीर असंही वर्णन आहे, ती सृष्टी आहे. त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का, जी मागच्या वेळेस झालेली आहे, परा आणि अपरा प्रकृती. तर अपरा प्रकृती ज्याला आपण म्हणतो ती ही सृष्टी आहे, ती आदिभूत आहे. आदिदैव ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 13व्या अध्यायाच्या दृष्टीनं आदिभूत ही सृष्टी क्षेत्र आहे आणि आदिदैव हे पराप्रकृती म्हणजे क्षेत्रज्ञ आहे, असा त्याचा अर्थ आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार आपण 13व्या अध्यायामध्ये करणार आहोत. पण तत्पूर्वी त्याचं वर्णन आहे आणि आदियज्ञ आहे, त्याला प्रेरणा देणारं कर्म आहे, असंही काही ठिकाणी त्याची भाषा वापरलेली आहे. असो, आपण जास्त खोलात जायचं नको. माऊली जेवढं बोलतात तेवढाच आपण त्याचा विचार करायचा की आदिभूताला आणि आदियज्ञाला ते जाणतात, आदिदैव आणि आदिभूताला ते जाणतात. जी साधी भूता माते प्रतीतीची नेहाते धरुनी आदिदैवाते शिवतले. या तिन्हीला जाऊन जे संसारापासून विरक्त झालेले आहेत, आपल्याला वर्णन केलं आहे, युक्त पुरुष शब्द वापरलेला आहे बघा त्यामध्ये, की विदळयुक्तच तसा असा शब्द वापरलेला आहे. ते तिन्हीला जाऊन जे संसारापासून विरक्त झालेले आहेत ते पुरुष, त्यांच्या अंतकाळी म्हणजे देहाचा वियोग होत असताना सुद्धा दुःखी होत नाहीत, विचलित होत नाहीत, असा अर्थ आहे. म्हणजे मरणकाळी जर विचलित झाले तर मरणकाळी संसारच आठवेल. म्हणून विचलित चित्त होऊ नये यासाठी साधनेचा आपण सतत साधना आयुष्यभर करावी लागते. अहर्निशी सदा परमार्थ करावा, तुकाराम महाराज म्हणतात. अहर्निशी कशाबद्दल, रात्रंदिवस कशाबद्दल करावा, तर आपल्याला मरणकाळी त्या भगवंताचं स्मरण राहावं म्हणून. भगवंताचं स्मरण जर मरणकाळी असेल आणि त्या शरीराच्या व्याधीच्या दुःखानं, शरीराच्या वेदनेनं जर तो विचलित झाला नाही आणि भगवंताच्या अनुसंधानात राहिला तर त्याचा मार्ग भगवंत ठरवतात. म्हणजे भगवंत त्याला मार्गाने घेऊन जातात, असं वर्णन सगळ्या शास्त्राने केलेलं आहे. म्हणून शेवटची घडी आपल्याला सांभाळता आली पाहिजे. शेवटची घडी नाही सांभाळता आली ना, हा मुद्दा इथंच वर्णन केलेला आहे की देहाचा वियोग होत असताना देह आपल्यापासून तुटून जात असतो. मग तुटून जाताना सहज जाईल काय सांगा बघू, जाणार नाही. तुटणं ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी त्रास असतो. पण हे जे युक्त पुरुष जे असतात, विरक्त पुरुष जे असतात, मात्र ते तुटत नाही, सुटत असतात. सुटणं आणि तुटणं यामध्ये फरक आहे. सुटणं हे इच्छेनं असतं, तुटणं इच्छेविरुद्ध असतं. इच्छेविरुद्ध जर वियोग व्हायला लागला तर रडत बसतील, पण इच्छे माहीत आहे त्यांना की इथं देहाचा वियोग होत असताना त्या संसाराच्या विरहाच्या दुःखाने दुःखी होत नाहीत, कारण वियोग होत असतो. म्हणून त्यांचं चित्त हे भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळं
त्यांचं सुटणं झालेलं असतं. सुटणं पाहिजे बरं काय. पिकलेलं फळ मागच्या वेळा वर्णन केलं होतं ना, पिकलेलं फळ सुटतं आणि कच्चं फळ तुटतं. तुटल्यानंतर त्याचा चीक गळतोय बघा. तुटल्यानंतर चीक गळतो. त्याचा चीक गळतो म्हणजे काय करतं, ते फळ रडतं, कारण त्याचा हिरव्यागार देट्यापासून तोडलेला असतं. अगदी सगळा संसाराची आसक्ती असते, त्या आसक्तीतून तुटताना आणि आसक्ती गेली नसताना तुटताना काय होतं, वियोगाचं दुःख होतं. तसं एखादं फळ, कच्चं फळ जे असतं ते तुटत असतं, पण पिकलेलं फळ जे आहे, रसभरीत गोड झालेलं फळ, हे सुटतं. कारण देठ जे असतात ना, ते देठसुद्धा सुकलेले असतात आणि सुकलेल्या देठामुळं तो देठाला सोडून ते फळ बाहेर पडतं. हे पडणं ज्याला आहेच ना, त्या ठिकाणी देहवियोगाचं, संसार वियोगाचं त्याला दुःख होणार नाही, कारण त्यानं अगोदरच संसार सोडलेला होता. आत्ता तो तुटत नाही, तर तो पिकलेला आहे, परिपक्व झालेला आहे. अगोदरच त्यानं देठापासून आपल्याला स्वतःची सोडवणूक करून घेतलेली असते. आणि देठ म्हणजे काय, संसार, दिसणारी सगळी सृष्टी, घटना, नाती गोती, ही सगळे रिलेशन्स असतात ना, हाच देठ आहे. आणि त्या देठापासून सुटताना फार त्रास होत असतो, पण पिकलेल्या फळाला त्याचा त्रास होत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, देहाचा वियोग होत असताना सुद्धा संसाराचा विरह होणार आहे, आपल्या जवळच्या माणसांचा विरह होणार आहे, म्हणून त्यांना दुःख होत नाही, कारण अगोदरच त्यांनी मनातून संसाराची आसक्ती काढून टाकलेली असते. त्यामुळं त्यांना जाणून घेणं जे आहे, संसार, जीव आणि ईश्वर यांना समग्र रूपानं त्यानं जाणलेलं असतं. हा संसार कसा आहे, जीव काय आहे आणि ईश्वर काय आहे, या सगळ्यांना त्यानं जाणलेलं असतं. हे जाणणं जे आहे ना, ते आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञाला जाणणं आहे. संसाराला जाणायचं, जीवाला जाणायचं आणि ईश्वरालाही जाणायचं. तिन्हींची गरज आहे. संसार मिथ्या ठरवलं पाहिजे, जीव हा मूळचा ब्रह्मरूपच आहे असं लक्षात आलं पाहिजे, आणि ईश्वर ब्रह्म आहे. ईश्वर ब्रह्म आहे, जीव ब्रह्मरूप आहे. तो ब्रह्माशिवाय एक हरी आत्मा जीव शिव समा, असं तो माऊली हरिपाठामध्ये उवे आहे त्यांचे. ते म्हणतात जीव आणि आत्मा हे दोन्ही एकच आहेत, हे समजून घेणं आणि तो ईश्वराशी एकत्व ठेवणं, याला आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ अशा पद्धतीने जाणणं आहे. असं समग्र पद्धतीने त्यांनी जाणलेलं असतं. अशा जाणलेल्याला सुटायची काय अडचण येणार आहे सांगा. ही सगळीच नाशिवंत आहेत, सगळी मिथ्या आहेत. अशा मिथ्याला सोडताना कसला त्रास होणार आहे बघा. जे वाईट आहे, जे खोटं आहे, ते खोटं आहे ते टाकताना आपल्याला वाईट वाटेल सांगा. एखादं नाणं अगदी अगदी खराब झालेलं आहे, एखादी 10 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची नोट आहे, एकदम फाटकी तुटकी झालेली आहे, ती कधीच कुठेही बदलता येणार नाही, चालणार नाही, असली नोट आहे. ती टाकताना कुणाला वाईट वाटेल सांगा बघू. माझी नोट गेली, माझी नोट गेली, माझी नोट गेली, असं ते म्हणणार नाही. तसं देह सोडताना, संसार सोडताना या विरक्त पुरुषाला अंतकाळी सुद्धा त्रास होत नाही. ते टाकताना, आता मी घर सोडून निघालो, माझी जवळची माणसं सोडून निघालो, याचा त्याला त्रास होत नाही. का? त्यानं समग्रपणानं ईश्वराला, भगवंताला, ब्रह्माला जाणलेलं असतं. ब्रह्म काय आहे त्यानं ओळखलेलं असतं. त्यामुळे संसार, जीव आणि ईश्वर या तिन्ही त्यानं जाणलेलं असतं. आदिभूत, आदिदैवी आणि आदियज्ञ असं पूर्णपणाने त्यानं जाणलेलं असतं. आणि जाणल्यानंतर त्यांना खोटंपणा त्याला सिद्ध झालेला असतो. एक ईश्वर तेवढा खरा आहे, बाकी जीव ब्रह्मेव नापरा. जीव हा ब्रह्मरूपच आहे, ईश्वरच आहे. तो ब्रह्म म्हणजे ईश्वर. आपण सर्वसाधारण त्याचं वर्णन करतोय, फार खोलात वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया आपण बघायला नाही, कारण ईश्वर हा ब्रह्मापेक्षा वेगळा मानलेला आहे वेदांतानं. कारण ज्यावेळी काहीतरी कामं करायची असतात ना, त्यावेळी कार्य करण्यासाठी तो ईश्वरचं काहीतरी काम असतं, तोही काहीतरी करत असतो. आणि ईश्वराला पण आयुष्य असतं, सृष्टीबरोबर तो राहतो. सृष्टी असेल तर ईश्वर नसतो. पण आपण जनरली विचार करताना आपण भगवंत ज्याला शब्द वापरतो ना, त्यामध्ये ब्रह्म, ईश्वर आणि परमात्मा, सगळा आत्मा त्यातच सगळं आहे, त्याचा वर्णन केलेलं आहे. जे खोटं आहे, जे विनाशी आहे, ते टाकताना त्याला का त्रास होईल? कारण त्यानं अगोदर आपल्या मनाचा निश्चय करून घेतलेला असतो. बुद्धी निश्चय हे आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण तो स्वतःला ब्रह्मरूप मानत असतो. आणि त्याचं परायण हरनिशी आयुष्यभर त्यात
त्याच पारायणात असतो, म्हणजे त्याच्याशी एकरूप झालेला असतो. तत्परायण अहर्निशी सतत रात्रंदिवस तो साधनेमध्ये असतो. साधनेनं त्याचा खोटापणा त्यानं सिद्ध करून घेतलेला असतो. आत अंतःकरणाचा निश्चय झालेला असतो. त्यामुळे जीव पण शिल्लक राहिलेला नसतो. मग संसार कशाला शिल्लक राहील? जीवपणा आहे तोपर्यंत संसार असतो, शरीर असतं, नाहीतर ते शरीरापासून विलगत झालेले असतात. म्हणून पारमार्थिक साधन करणं हे सर्व मिथ्या आहे आणि माझा आत्मा ब्रह्मरूप आहे ह्या जाणण्याचा अभ्यास करणं म्हणजे पारमार्थिक साधन आहे. कोणतं? पारमार्थिक साधन शब्दाचा अर्थ आहे सर्व समग्र संसार जो आहे तो नाशिवंत आणि मिथ्या आहे आणि माझा आत्मा जो आहे हे ब्रह्मरूपच आहे असं समजून राहणं याला साधना करणं म्हणतात. सतत त्या वृत्तीमध्ये राहायला पाहिजे की माझं काही नाही आहे आणि मी ब्रह्मरूप आहे, त्यामुळे माझं इथं काही नाही, कारण जडाशी माझा काही संबंध नाही, अशा अवस्थेमध्ये राहता आलं पाहिजे. पण त्याला म्हणतात की याला सगळं समग्रपणानं जाणणं आहे. तया जया जाणीवीचिनी वेगे मी आदियज्ञ दृष्टी रेगे ते तनुचिनी वियोगे विरही नव्हती. दोन्हीचा अर्थ आपण हे बघायला लागलोय बरं का. जया जाणीवीचिनी वेगे मी आदियज्ञ दृष्टी रेगे, आणि तसा आदियज्ञ मी जाणलेला आहे. माऊली म्हणतात दोन्ही ओव्यांचा अर्थ एकत्रच समानच आहे. काय म्हणतात बघा वरती, जी साधी भूता म्हणजे आदिभूत माते प्रतितीचिनी हाते धरुनी आधी दैवाते शिवतले गा जया जाणीवीचिनी वेगे म्हणजे ज्ञानाच्या अंगानं मी आदियज्ञ दृष्टी रेगे आदियज्ञ स्वरूप असलेला मी ज्यांच्या अनुभव दृष्टीत प्रविष्ट झालेला आहे ते तनुचिनी वियोगे ते पुरुष देहाच्या वियोगकाली अर्थात मरणकाली विरहाने दुःखी होत नाहीत. कोणत्याही स्थितीमध्ये ते दुःखी होत नाहीत, कारण त्यांचा अनुभव फिक्स झालेला असतो. फिक्स म्हणजे कोणत्या बाबतीत? निश्चय असतो. हे सगळं नाशवंत आहे. नाशवंत असणार तर हा देह सुद्धा नाशवंत आहे. त्यामुळे हा देह मला सोडावा लागणार आहे. मी कुणाबरोबर जन्माला आलो नाही, त्यामुळे मरताना सुद्धा मला एकट्याला जावं लागणार. त्यामुळे माझी काही माणसं पाठीमागे राहतील आणि त्यांना मला सोडावं लागणार आहे. हे त्यांना अगोदरच आत्मनिश्चय केलेला असतो. आणि त्यामुळं घर सोडताना, नातलगांना सोडताना आणि देह सोडताना, तीन गोष्टी बघा, घर, देह आणि नातलग यांना सोडताना त्याला त्रास होत नाही, कारण त्यानं अगोदरच सोडलेलं असतं. कधी सोडलेलं असतं? जाणून घेऊन. आदियज्ञ जाणला, आदिभूत जाणला, आणि आदिभूत आणि आदियज्ञ आणि काय म्हणलं, आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञाला म्हणजे समग्रपणाने त्यानं संसाराला, देहाला जाणलेलं असतं. असं जाणणं जे आहे त्या विरक्त पुरुषाला हा देह सोडताना कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. 180 आणि 181 ओवींचा एकत्रित आपण अर्थ बघितलेला आहे. जी साधी भूता माते प्रतितीचिने हाते धरुणी आदी दैवाते शिवतलेगा जया जाणीवीचिने वेगे मी आदियज्ञ दृष्टी रेगे ते तनुचिनी वियोगे, तनु म्हणजे शरीर, विरही नव्हती, त्यांना त्याचा विरहाचा त्रास होत नाही, अजिबात त्रास होत नाही. 182 नंबर बघा, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता. फार सुंदर ओवी आहे बघा. आयुष्याची दोरी तुटायची वेळ आली असते. भूताची उमटे खडाडता म्हणजे त्या भीतीनं प्राण्याला गोंधळ ओढलेला असतो डोक्यामध्ये. आता जीव जायला लागलाय माझा जीव, आता जीव जायला लागलेला आहे, मी हा देह टाकायला लागलोय. त्यावेळेची स्थिती अनुभवला आपण कल्पनेनं अनुभवलेली बरी. तर त्या भीतीने प्राण्यांची, भूतांची म्हणजे प्राण्यांची, जीवाची उमटे खडाडता म्हणजे गोंधळ उडलेला असतो, धांदल उडालेली असते, हे स्पष्ट दिसतं. काय न मरता ही चित्ता युगांत नव्हे, पण एखाद्या वेळी दुसऱ्यांचं मरण पाहून सुद्धा मरणाऱ्याच्या ही चित्ताला युगप्रलयाचे दुःख होत नाही का? म्हणजे दुसरा जर मरत असेल म्हणजे काय मागुता काय केलं, पुढे आहेत ते निघालेच आहेत आणि त्याच्या पाठीमागून हे निघालं. समर्थांचा मनाचा श्लोक आहे, त्या श्लोकाचा विचार लक्षात असेल आपला, आला असेल कदाचित तो, मला तो आता आठवण झाला. पण जे पुढे गेलेत ना ते गेलेत, आता त्याच्या पाठीमागे हाही जाणार आहे. ज्यावेळी आपण स्मशानात घालवायला लोकांना जात असतो ना, त्यावेळी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हा आता गेला, मला घालवायला दुसरी आता शिल्लक राहणारी ती मला घालवतील, म्हणजे मी जाणार आहे. पण त्याचं दुःख त्याला सुद्धा आठवत असेल, म्हणून इथं म्हणलेलं आहे
आयुष्याची दोरी तुटत असताना आपण आता मरणार या भीतीने धांदल उडालेली असते. एखाद्या वेळी काय न मरता ही चित्ता युगांत न हे, पण दुसऱ्याचं मरण पाहून सुद्धा न मरता सुद्धा त्रास होत असेल का नाही? युग प्रलयाचे दुःख होत नाही का? प्रश्न विचारलाय माऊलीने. काय न मरता ही चित्ता युगांत न हे, म्हणजे न मरता सुद्धा मृत्यूचं दुःख होतंय की नाही? होतंय. कारण शेवट ज्या दोरी आले असते, आयुष्याचं सूत्र म्हणजे दोरी, आयुष्याची दोरी तुटलेली असते. ही तुटलेली समय आली म्हणजे भगवंताशी असलेलं आपलं कनेक्शन तुटलं की जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं कनेक्शन तुटलं की देह त्या फांदीवरून सुटून पडतो, देठातून बाहेर पडतो. मगाशी आपण त्याचा विचार केला. त्या तसा आयुष्याची दोरी तुटायचा समय आला की मरणाऱ्याची धांदल उडते आणि ते पाहून न मरणाऱ्याच्या चित्ताला सुद्धा प्रलय काल ओढवला असं वाटत नसेल का? कारण हे सगळे क्लेशमूलकच आहे, वर्णनच केलेलं आहे. सगळा जो देह आहे, संसार जो आहे, क्लेशमूलक आहे. क्लेशमूलक म्हणजे क्लेशाला कारण होणार आहे, दुःखरूप आहे. आपण बघितले ना मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी. जसं मृत्यूलोकामध्ये सुख बघायला मिळत नाही किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ खायला लागलेला आहे, याचा अर्थ हेच दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कसं बोलतात संत बघा, दुःख बांधवडी आहे हा संसार. त्यामुळे मरणाची ही दोरी, आयुष्याची दोरी तुटते का? तर वर्णन केले हा कर्माशय जो आहे तो क्लेश मूल आहे असं पतंजलींच्या शास्त्रामध्ये योग दर्शनामध्ये वर्णन केलेलं आहे. पतंजली वर्णन करतात, क्लेश मूल कर्माशय दृष्टादृष्ट जन्म वेदनीय स विमुले तद विपाको जात्यायु आयु भोगा. जातीय आयु आणि भोग हे सगळे क्लेशदायकच आहेत. आणि क्लेश कुठले आहेत? पंचक्लेश सांगितलेले जीवाला. हे पंचक्लेश सोडतच नाहीत शरीराला. पहिला म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनवेश असे 5 क्लेश आहेत आणि ते 5 क्लेश सोडतच नाहीत. म्हणून पतंजली शास्त्रामध्ये पतंजलीने वर्णन केलं योग दर्शनामध्ये की हे क्लेश मुलं आहेत आणि क्लेशमुळे कर्माशय द्रष्टादृष्ट जन्मवेदनीय म्हणजे मागील कर्माची फळं भोगावी लागतात आणि केलेली कर्माची आणि मागील जन्माची दोन्ही फळं त्याला भोगावीच लागतात. म्हणून अविद्या हा पहिला क्लेश आहे की शरीर अनित्य आहे तरी सुद्धा ते अनित्य असं वाटत नाही. शरीर सुखरूप आहे, शरीर मी आहे असं त्याला वाटतं. हा अस्मिता नावाचा, अविद्या नावाचा क्लेश आहे. अविद्या क्लेश कशाला म्हणतात? तर शरीर अनित्य असून सुद्धा खरं वाटतं. देह सत्यत्वाची भ्रांती अविद्येमध्ये राहते, याला अविद्या क्लेश म्हणतात. दुसरा क्लेश कुठला आहे बघा? अस्मिता. अस्मिता नावाचा क्लेश असतो ते बुद्धीला म्हणजे अंतःकरणाला आत्मा समजतात. जे आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे, त्या बुद्धीला म्हणतात तोच आत्मा आहे, तो सगळं काही करतो, असं अस्मिता नावाचा तो दोष आहे. राग म्हणजे आसक्ती, संसाराची आसक्ती, प्रपंचाची आसक्ती, नातलगांची आसक्ती, हाही क्लेश आहे. विचार केला तर क्लेश म्हणजे काय? दुःखकारक गोष्ट. तर ते क्लेश कोणता आहे? तर आसक्ती हा सुद्धा क्लेश आहे. म्हणून त्या आसक्ती म्हणजे प्रपंचाची आसक्ती, नातलगांची आसक्ती, धनाची आसक्ती म्हणजे राग. द्वेष हा क्लेश आहे, जे विरुद्ध असतं त्याचा तिटकारा येतो त्याला द्वेष म्हणतात. प्रतिकूलतेचा तिटकारा येणं त्याला द्वेष म्हणतात. हा एक क्लेश आहे. आणि शेवटचा क्लेश आहे अभिनवेश. हे आपण विचारात आता घ्यायला आलोय, मृत्यूचं भय. मृत्यूचं भय हे सगळ्यांना पाठी लागलेलं आहे. तो अभिनिवेश नावाचा शेवटचा क्लेश आहे. म्हणजे शेवटचं महादुःख कोणतं असेल तर मृत्यूचं दुःख आहे. आणि जे शहाणे असतात ना, ते शहाणे मृत्यूच्या दुःखातून अगोदर सुटलेले असतात जिवंतपणे मृत्यूतून सुटणं म्हणजे जीवनमुक्त असणं आहे. म्हणून दृष्ट अदृष्ट जन्म जो आहे तो त्रासदायक आहे. अदृष्ट म्हणजे आता अनुभवात आलेला नाही, पण तो येणार आहे. दृष्ट म्हणजे आता आहे. तो कसा आहे? वेदनीय. वेदनीय म्हणजे वेदनादायी आहे.
सगळं वेदनादायक आहे. सगळे रोग होतात, शरीर पिकत जातो, शरीर नाश होत जातो आणि आपल्या समोर आपण त्याचा नाश पाहत असतो. आणि हे बघत असताना किती त्रास होत असेल. तर क्लेश म्हणतो आपण त्याला. तर हे क्लेश का आहेत काय समजत नाही असं वर्णन केलेलं आहे. म्हणून क्लेश रूप मूळ शिल्लक आहे, तोपर्यंत त्याचा परिणाम. म्हणून जाती म्हणजे जन्म, आयुष्य, भोग या रूपाने होत राहणारा असतो. म्हणजे जन्माचा त्रास आहे, आयुष्यभर त्रास आहे, भोग सुद्धा हे सगळे अदृष्टानं मिळतात. जाती म्हणजे जन्म कुठं घ्यायचा हे अदृष्ट ठरवत असतं. आयुष्य किती असणार आहे ते अदृष्ट ठरवत असतं. आणि भोग कोणते कोणते आपल्या आयुष्यात मिळणार आहे ते अदृष्ट ठरवत असतं. यावरून लक्षात येतं माझ्या हातामध्ये काय नाही. मृत्यू कुठं व्हायचा, कोणत्या ठिकाणी व्हायचा, कशा पद्धतीनं व्हायचा, तो अगोदरच ठरलेलं आहे. या सगळ्या नियोजित गोष्टी आहे. आपण जर त्याच्याकडं त्रयस्थानं पाहायला लागलो तर आपण दुःखातून बाहेर पडू. पण आपण त्रयस्थानं पाहत नाही. आपण त्या दुःखामध्ये सामील होतो, आपण शरीराशी निगडीत होतो, तादात्म्य पावतो. त्यामुळे शरीराशी असणारी सगळी दुःख माझ्या वाटण्याला येत असतात. त्यामुळं कर्म केव्हाही हे नित्यफल देऊ शकत नाही. म्हणून आयुष्य हे मर्यादित असतं आणि मृत्यूसमयी अनंत प्रकारच्या वेदना होत असतात. आणि ते पाहून दुसऱ्याला बी दुःख होत नसेल का नाही असं माऊली म्हणतात. ते काय न मरता ही चित्ता युगांत नव्हे, न मरणाऱ्याला सुद्धा हे मरण पाहून दुःख होत असेल का नाही. त्यामुळे मृत्यूच्या समयी एक 3-4 प्रकारची दुःख होतात असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. एक शरीर वेदनात्मक दुःख. शरीर वेदना म्हणजे शरीराला त्रास होत असतो. हे सगळे जे आत असणारे जे पंचवायू आहेत आणि दुसरे उपवायू 5 जे आहेत ती एक एक करून शरीराला सोडत असतात. ही 9 जी द्वारं आहेत ना शरीराची, जवळजवळ 11 म्हणलेली आहेत ब्रह्मरंध्रासहित. पण ही दारं सगळ्या ह्या दारातून एक 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 वायू बाहेर जात असतो. आणि वायू बाहेर जात असताना त्या जीवाला भयंकर क्लेश होत असतो. कसं होत असेल बघा वायू जात असतो त्यावेळी. आता सगळे आतमध्ये आहेत, 9 दारं रिकामी आहेत तरी त्यातनं तरी जात नाही. पण जेव्हा शरीराचा शेवट होणार असतो, आयुष्याची दोरी तुटते, समय येतो म्हणलेला आहे की एरवी आयुष्याचे सूत्र बिघडतात. सूत्र बिघडलं ना म्हणजे दोरी तुटली तर त्याच वेळी हे शरीर वेदनात्मक दुःख भोगायलाच लागतं. पण ज्यानं आयुष्यभर साधना केलेली आहे आणि ज्यानं शरीराला मिथ्यात्व दिलं त्या शरीराचा त्रास कसा होईल. दुसरा जो आहे बघा आप्तजनासंबंधी मोहात्मक दुःख. आप्तजन म्हणजे आपले नातलग जे असतात ना त्यांच्यावरचा केवढा मोह असतो. त्या मुलांना सोडून जायचं, त्या नातवंडांना सोडून जायचं, बायकोला सोडून जायचं, नवऱ्याला सोडून जायचं, माझ्या जवळच्या मित्रमंडळींना सोडून जायचं. हे किती आप्तजन संबंधी मोहात्मक दुःख आहे. म्हणजे ह्यातून सगळं सोडताना काय वाटत असेल तर दुसरं दुःख आहे. तिसरं एक दुःख आहे पापस्मरणात्मक दुःख. म्हणजे आयुष्यभर जी पाप केलेली असतात ना त्यावेळी ती पाप मरणाच्या वेळी म्हणे आठवत असतात. आठवतात खरंच आहे. दिवसभर आपण ज्या ज्या काही उलट्या सुलट्या भानगडी करतो ना त्या संध्याकाळी झोपताना आपल्याला आठवतात बघा. म्हणून मगाशी वर्णन झोपेचं आणि मृत्यूचं साम्य आपण बघितलेलं होतं. दिवसभर केलेलं जसं रात्री झोपताना आठवतं तसं आयुष्यभर केलेलं मरण समयी आठवत असतं आणि त्या पापाचा खेद वाटत असतो. मी पाप का केलं, कशाबद्दल केलं असं पापस्मरणात्मक दुःख या मृत्यूच्या समयी येत असतं. आणि चौथं म्हणजे भावी चिंता. भावी चिंता म्हणजे आता मी काय होते, माझं कसं होते कुणाला माहिती. म्हणजे मला आता परत पुढचा जन्म आणि कसला मिळतोय कुणाला माहिती. या सगळ्या किंवा आपली जे नातलग आहेत त्यांचं शेवटी पुढे कसं होते कुणाला माहिती, माझ्या माघारी कसं चालते कुणाला माहिती. असं मूर्खपणाचं सगळे ज्या विचार असतात ते मूर्खपणाचे विचार अशा शेवटच्या क्षणाला सामान्य जीवाला होतात. 4ही प्रकारची दुःख सामान्य जीवाला भोगावी लागतात. आपण यातनं सुटणार नाही. परंतु जर भगवंत माऊली म्हणतात जर त्यानं या अधिभूत आदियज्ञ आणि आदिदैव याला समग्रपणाने ईश्वराला जर जाणला असेल, संसाराला जाणला असेल आणि स्वतःला जाणला असेल जीवरूपानं तर त्याला ही 4ही दुःख होणार नाहीत. ज्यानं संसाराची आसक्ती सोडलेली आहे त्याला आप्तमोहात्मक जे दुःख आहे ते का होईल. ज्यानं शरीराशी अगोदर तादात्म्य सोडून दिलेलं आहे, शरीर मी नाही
अशी निश्चय ज्याचा झालेला आहे त्याला शरीर वेदनात्मक दुःख का होईल? आणि ज्यानं नीतीनं धर्मानं आयुष्यभर काढलेलं असतं, धर्माची वाट सोडलेली नसते, कुठल्या प्रकारच्या उलट्या सुलट्या गोष्टी नीतिमत्तेला डावलणाऱ्या केलेल्या नसतात, त्याला पापाचं स्मरण राहील कसं सांगा? मग राहणारच नाही. त्यामुळं ज्यानं हे ब्रह्म जाणलं, ज्यानं स्वतःला जाणलं, आत्मा म्हणून स्वतःला मी ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे असं जाणलं, मी ब्रह्मास्मी असं जाणलं आणि ब्रह्मदृष्टी ज्याच्याकडे प्राप्त झालेली आहे त्याला ही चारही प्रकारची दुःख होणार नाही. आहे युगांत ओढवण्यासारखं आहेत मात्र, पण सामान्य जीवाची स्थिती सांगितलेली आहे. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूताची उमटे खडाडता, सगळा गोंधळ 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 निर्माण होत असतो. काही ऐकू येत नाही, काही वेळा दिसत नाही, दृष्टीचं तेज निघून जायला सुरुवात होते, तेज तत्व जायला लागतं, वायू तत्व जायला लागतं, पृथ्वी तत्व म्हणजे सगळी हाडं सगळी दुखत असतात. बघा कशी आहे ना, पृथ्वी आप तेज वायू, तोंडाला कोरड पडते, पाणी पाणी घाला म्हणते, जलतत्व निघून जात असते. पृथ्वी तत्व म्हणजे हाडं दुखत असतात, हे पृथ्वी तत्व आहे. नंतर तेज तत्व म्हणजे डोळ्याची दृष्टी जायला चालू होते, पांढरट 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 डोळे दिसायला लागतात. लोक म्हणतात आता बाहुल्या उलट्या झाल्यात, आता अर्धा पाऊण तासाचं त्याचं काम आहे, ते सगळं होणार आहे. हे वायू काय होतं, त्यातनं तेज तत्व जात असते, ऐकायला काही येत नाही, त्यामुळं वायू तत्व सुद्धा गेलेलं असतं. कानाला जे येते ऐकू ना, ते वायू तत्वामुळे येत असते, ते ऐकायला याचं बंदच होतंय. आणि अशा अवस्थेमध्ये बरीचशी माणसं कोमामध्ये शेवटचा प्राण, शेवटची वेळ घालवत असतात. पण जे विरक्त पुरुष आहेत, ते ज्यांनी मला जाणलेलं आहे, ते मरत्या समयी सुद्धा भगवंताला आठवतात. आणि भगवंताला आठवून त्यांचा त्रास त्यांना राहील कसा सांगावं? पुढच्या ओळीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, त्यांना त्रास होत नाही. पुढची ओवी आपण पुढच्या चिंतनामध्ये बघूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.